अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा गौतम बुद्ध गावोगावी जाऊन खऱ्या धर्माचा प्रचार करत होते. एकदा ते असेच एका छोट्या गावात वास्तव्यास होते. तेव्हा तिथे त्यांना भेटायला एक शेतकरी येतो. तो शेतकरी बुद्धांना म्हणतो, माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत, संकटे आहे, त्रास आहे, मला त्याच्यातून कसे बाहेर पडायचे हे समजत नाही. तेव्हा बुद्ध विचारतात, काय समस्या आहेत? तेव्हा शेतकरी म्हणतो, माझी बायको सुरुवातीला माझं ऐकायची, पण आता लग्नाच्या काही वर्षानंतर ती माझं ऐकत नाही. माझी मुले माझे ऐकत नाही. माझ्या जवळच्या मित्रांनी पण माझ्या संगे दगाफटका केला आहे. गेल्या वर्षी मी माझ्या पूर्ण आयुष्याची जमा केलेली पुंजी शेतीमध्ये लावली, पण पाऊस झालाच नाही. या वर्षी सुद्धा मी उधार घेऊन शेती केली, पण अवकाळी पावसामुळे सगळे पीक वाया गेले. मला या सगळ्या समस्यांमधून बाहेर काढा. मला काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझ्या ह्या सगळ्या समस्या निघून जातील. तर भगवान बुद्ध त्या गरीब शेतकऱ्याला समजून सांगतात की तुझ्या आयुष्यात पारिवारिक आणि व्यावसायिक ज्या काही समस्या आहेत तशा समस्या या जगात प्रत्येक माणसाला आहे. प्रत्येक माणूस अशा समस्येने पीडित आहे. त्यामुळे तू या 100 समस्यांची यादी घेऊन आला आहेस. तशीच यादी या जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे. त्यामुळे मी तुझ्या समस्यांचे निवारण करू शकत नाही. माझ्याकडे तुझ्या एकही समस्येचे समाधान नाही. हे ऐकून त्या शेतकऱ्याला थोडा राग येतो. तो म्हणतो, मला असे वाटते मी गरीब आहे म्हणून तुम्ही मला मदत करत नाही, किंवा लोक तुमच्याबद्दल जे बोलतात, तुमची पूजा करतात, तुम्हाला संत मानतात, हा त्यांचा गैरसमज आहे. गेल्या वर्षी ह्याच गावामध्ये एक संत आले होते ज्यांना मी माझ्या साऱ्या समस्या सांगितल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला होम हवन, यज्ञ, तप अशा गोष्टी करायला सांगितल्या होत्या, ज्यामुळे थोड्या काळासाठी का होईना पण मला समाधान मिळाले होते. पण तुम्ही असे कसे संत आहात की माझ्या 100 समस्यांपैकी एकाची सुद्धा समाधान तुमच्याकडे नाही? तेव्हा भगवान बुद्ध एक स्मित हास्य देतात आणि त्याला एकदम प्रेमाने सांगतात, हे बघ, तुझ्या 100 समस्यांचे समाधान माझ्याकडे नाही, पण तुझी 101 वाली जी समस्या आहे त्याचे समाधान आहे माझ्याकडे. तेव्हा तो शेतकरी थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, 101? कोणती 101वी समस्या? माझ्या तर ह्या 100 समस्या आहेत. तेव्हा बुद्ध म्हणतात, तुझ्या आयुष्यात ज्या सध्या परिस्थिती आल्या आहेत त्याला समस्या समजणे हीच तुझी 101वी समस्या आहे. तुझ्या आयुष्यात जशा ह्या समस्या आहेत तशा ह्या जगात प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आज समजा तुझ्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या समस्या जरी दूर केल्या तरी उद्या अजून नवीन समस्या निर्माण होते. समस्यांचा आयुष्यात अंत नाही. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत समस्या असणार, आणि जोपर्यंत ह्या दुःखांना, समस्यांना तू समस्या म्हणून समजत राहशील तोपर्यंत त्यांना सोडवण्याची जबाबदारी तू घेऊ शकणार नाही. तुला कधीच वाटणार नाही की ह्या परिस्थितींना कुठेतरी मीच जबाबदार आहे. त्यामुळे नेहमी तू दुसऱ्याला दोष देत राहशील की बायको वाईट आहे, मुले वाईट आहे, मित्र वाईट आहे, वातावरण वाईट आहे. पण तू कधी स्वतःमध्ये बघणार नाही की माझ्यामध्ये काय सुधारणा करायची गरज आहे. म्हणून तुला जर ही 101वी समस्या सुधारायची असेल तर तू इथे बसू शकतो. आणि ही समस्या सुधारायची असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली की त्याचा स्वीकार कर. त्या परिस्थितीची स्वतः जबाबदारी घे. कुठेतरी ह्या परिस्थितीला मी जबाबदार आहे म्हणून माझ्या वाट्याला ही परिस्थिती आली आहे. ही परिस्थिती काल नव्हती, आज आहे, उद्या निघून जाणार आहे. आणि असा विचार करून त्या परिस्थितीला सामोरे जा, तिला सुधारायचा प्रयत्न कर. तेव्हा तुला समजेल आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. कोणतीही समस्या तुझ्या आतमधल्या शक्तीपेक्षा मोठी नाही. हे ऐकून त्या शेतकऱ्याला त्याच्या सगळ्या समस्यांचे मूळ समजते.